बालाजी एज्युकेअर मेडिकल प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची पहिली पसंत। नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, रिनीट 2026 चे निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना आता पुढे काय हा प्रश्न पडलेला असेल। तर या व्हिडिओमध्ये आपण नीट निकाल लागल्यानंतर पुढे काय प्रोसेस करावी लागते, ज्या विद्यार्थ्यांना MBBS BMS तसेच इतर हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये ॲडमिशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी कोणती काउन्सिलिंग केली पाहिजे व कोणत्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतला पाहिजे या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तसेच बालाजी एज्युकेअर मार्फत प्रवेश प्रक्रियेमध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या काही सेवा आहेत त्या संदर्भाने देखील A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जेही महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्येच MBBS BDS किंवा BMS BHMS आणि फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत। बालाजी एज्युकेअर मार्फत मागील 6 ते 7 वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये मदत आणि मार्गदर्शन केलं जात आहे। शेकडो विद्यार्थ्यांचे ॲडमिशन आपण आतापर्यंत मार्गी लावलेले आहेत व यावर्षी देखील महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांना प्रवेश प्रक्रियेमध्ये आम्ही मदत करणार आहोत। बालाजी एज्युकेअरच्या पेड काउन्सिलिंगमध्ये काय काय सेवा मिळतील, फीस काय आहे व ही सर्व प्रोसेस कशा पद्धतीने चालते ती माहिती आता आपण घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळून देखील योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे नको असलेल्या कोर्समध्ये किंवा नको असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो। त्यामुळे विद्यार्थी व पालकांचं लाखो रुपयाचं आर्थिक नुकसान तसेच काही वेळा संपूर्ण 1 वर्ष वाया जातं। त्यामुळे या प्रोसेसमध्ये योग्य मार्गदर्शन आणि योग्य व्यक्तीकडून काउन्सिलिंग करणं फार महत्त्वाचं आहे। जर तुम्ही बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी नोंदणी केली तर बालाजी एज्युकेअर मार्फत तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये मदत केली जाईल। इवन तुमचे जे काही रजिस्ट्रेशन आहेत ते देखील आमच्याद्वारे केले जातील। तुम्हाला कोणत्याही नेट कॅफेवर जाण्याची किंवा धावपळ करण्याची गरज राहणार नाही। त्यानंतर विद्यार्थ्याचा जो काही आता मार्क आलेले आहेत, ऑल इंडिया रँक आलेला आहे, त्यानुसार विद्यार्थ्याला कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो, कोणत्या काउन्सिलिंगमध्ये भाग घेतला पाहिजे हे देखील मार्गदर्शन केलं जाईल। ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा, एम्स, जिपमर यासारख्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना देखील या काउन्सिलिंग प्रोसेसद्वारे मदत केली जाते। तसेच महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचे जे काही नियम आहेत, प्रत्येक राऊंडचे वेगवेगळे नियम असतात, ते नियम व्यवस्थितरित्या समजून सांगून तुम्हाला शेवटपर्यंत ॲडमिशन मिळेपर्यंत आम्ही तुमची वैयक्तिक मदत करणार आहोत। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा, इन्स्टिट्यूशनल कोटा या कोटा अंतर्गत महाराष्ट्रात MBBS असेल, BMS असेल, BDS असेल या कोर्सेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना या कोटा संदर्भात A to Z माहिती व फीस स्ट्रक्चर संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाईल। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी येतात 200 ते 300 दरम्यान, परंतु महाराष्ट्रातच BMS किंवा BHMS ला प्रवेश करायचा आहे अशा विद्यार्थ्यांना या मार्कवर ॲडमिशनचे काय काय पर्याय आहेत, फीसमध्ये सवलत कशा प्रकारे मिळेल व योग्य त्या कॉलेजमध्ये तुमचा प्रवेश कशा पद्धतीने मार्गी लागेल यासाठी मदत केली जाईल। त्यासोबतच जे काही प्रेफरन्स लिस्ट आहे चॉईस फिलिंगसाठी प्रत्येक राऊंडला तुमच्या मार्कनुसार, ऑल इंडिया रँकनुसार व तुमच्या कॅटेगरीला त्या ठिकाणी व्हॅकंट सीट आहेत का नाही त्यानुसार तुम्हाला चॉईस फिलिंगची परफेक्ट यादी दिली जाते व जी काही चॉईस फिलिंगची प्रोसेस आहे, प्रेफरन्स लिस्ट तयार करणं आहे, ते सर्व प्रोसेस वैयक्तिकरित्या आमच्याद्वारे करून दिलं जातं। तुम्हाला यामध्ये देखील कोणत्याही प्रकारची धावपळ करण्याची गरज राहणार नाही। तसेच प्रत्येक जे काही राऊंड आहेत
त्यातील नियम व जे काही बदल होतात त्या संदर्भात टाइम टू टाइम विद्यार्थी व पालकांना आपल्या पेड मेंबरच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अपडेट दिल्या जातात. त्यासोबतच ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी हे जे काही काउन्सिलिंगचे प्रकार आहेत हे सर्व पॅरलली चालतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या सर्व ग्रुपमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांची या सर्व ग्रुपची काउन्सिलिंग एकाच वेळी केली जाते. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत परंतु MBBS साठी देखील प्रयत्न करायचे आहेत व इकडे BMS ला देखील ॲडमिशन घेऊन ठेवायचं आहे अशा विद्यार्थ्यांना योग्य ती मदत आणि मार्गदर्शन केलं जाईल. तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी व पालक आहेत की ज्यांचं बजेट फार कमी असतं परंतु त्यांना यावर्षी BMS असेल, BHMS असेल किंवा MBBS असेल यामध्ये ॲडमिशन करून मोकळं व्हायचं आहे. तर अशा विद्यार्थी व पालकांना त्यांच्या बजेटमध्ये कोणते कॉलेज बसू शकतात, त्या ठिकाणी वार्षिक फी किती पडेल, स्कॉलरशिप किती मिळते व महाराष्ट्र शासनाद्वारे कोणकोणत्या योजना राबवल्या जातात याची A to Z माहिती तुम्हाला दिली जाईल. त्यासोबतच काउन्सिलिंग दरम्यान फोन, व्हॉट्सअप मेसेज असतील, आपला जो काही पेड मेंबरचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याद्वारे तुम्हाला सतत मार्गदर्शन केलं जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राबाहेर किंवा महाराष्ट्रात जे काही मेडिकल कोर्सेस आहेत MBBS, BMS, BDS यामध्ये प्रवेश करायचा आहे तर अशा विद्यार्थ्यांना त्यामध्ये देखील आमच्याद्वारे A to Z मदत केली जाईल. तसेच जे काही महाराष्ट्रात नवीन कॉलेज येतात त्या कॉलेज संदर्भात देखील वेळोवेळी तुम्हाला अपडेट दिले जातील. त्यासोबतच अनेक असे विद्यार्थी असतात की ज्या विद्यार्थ्यांना मेन सिटीमधील कॉलेज हवे असते, मग ते MBBS कॉलेज असेल, BMS असेल, BHMS असेल, तर तुमच्या मार्कनुसार मेन सिटीमध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं, त्या ठिकाणचा कट ऑफ काय जातो व त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाते व त्यानुसार तुमची प्रवेश प्रक्रिया करून त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल अशा पद्धतीने प्रयत्न केले जातात. जे काही आपला कोर्स आहे तो साधारण 4.5 ते 5.5 वर्षाचा आहे. त्यामुळे योग्य कॉलेजची निवड करणं व ज्या ठिकाणी हॉस्पिटल अटॅच आहे, लेक्चर व्यवस्थित होतात, अकॅडमिक बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे अशा कॉलेजची निवड करणं आवश्यक असतं, जेणेकरून पुढे 4 ते 5 वर्षामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या सर्व सेवा घेऊन आपली प्रवेश प्रक्रिया सुरळीत करायची असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअर मध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. या सर्व सेवा तुम्हाला स्टेट कोटा जे काही पेड काउन्सिलिंग आहे त्यामध्ये मिळतील. यासाठी आपली जी फीस आहे ती 6,000 रुपये फीस आहे. या फीसमध्ये या सर्व सेवा देऊन तुमचे ॲडमिशन योग्य त्या कॉलेजमध्ये मार्गी लावण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू. ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल असे विद्यार्थी प्रत्यक्ष भेटून, अन्यथा ऑनलाईन पद्धतीने बालाजी एज्युकेअर मध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. अनेक विद्यार्थी व पालकांचे प्रश्न होते की ऑनलाईन आणि ऑफलाईन काउन्सिलिंग मध्ये काय फरक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन आणि ऑफलाईन काउन्सिलिंग मध्ये काहीच फरक नाही. ज्या काही सेवा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने दिल्या जातात त्याच सेवा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने देखील दिल्या जातात. जे विद्यार्थी आपल्या ऑफिस पासून खूप दूर राहतात, आपलं जे ऑफिस आहे ते एक नाशिकला आहे आणि एक कोल्हापूरला आहे, त्यामुळे जे विद्यार्थी या एरियापेक्षा खूप दूर राहतात, 100, 150, 200 किलोमीटर अंतर आहे, असे विद्यार्थी आपल्याकडे दरवर्षी ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करतात. ऑनलाईन आणि ऑफलाईन काउन्सिलिंगमध्ये सारख्याच सेवा दिल्या जातात. यामध्ये कोणताच फरक नसतो याची विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्या. या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पेड काउन्सिलिंग असा मेसेज टाका. त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती शेअर केली जाईल. व ज्या विद्यार्थ्यांना कॉलवर बोलायचं असेल, 1 to 1 व्हिडिओ कॉल बुक करायचा असेल, अशा विद्यार्थ्यांनी 99 60 42 66 95 या नंबरवर मेसेज करा. अन्यथा डायरेक्ट तुम्ही कॉल करून या प्रोसेस संदर्भात
अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद. बालाजी एज्युकेअर. मेडिकल प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची पहिली पसंत.